नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। महाराष्ट्र के रायगढ़ जिले में सड़कों की खराब स्थिति के खिलाफ किसान मजदूर पार्टी ने आवाज उठाई और आक्रामक रुख अपनाया है। अलीबाग भटखल मार्ग पर चक्का जाम किया गया। इस दौरान सड़क के दोनों ओर 10 किलोमीटर तक जाम लगा रहा। इस दौरान एम्बुलेंस और स्कूली छात्रों के वाहनों को जाने दिया गया। 2 घंटे तक चले इस विरोध प्रदर्शन को प्रशासन के हस्तक्षेप से फिलहाल स्थगित कर दिया गया। प्रदेश प्रवक्ता चित्रलेखा पाटिल, वरिष्ठ नेता एडवोकेट मानसी महात्रे और कार्यकर्ताओं ने सड़कों की मरम्मत के संबंध में लिखित आश्वासन मिलने तक धरना जारी रखने का निर्णय लिया। अंततः प्रशासन के उचित हस्तक्षेप और तत्काल लिखित आश्वासन के बाद धरना स्थगित कर दिया गया। आपल्याला ताईंनी ज्या मागण्या केल्या त्या लिहून द्यायचे अधिकार आपल्याला आहेत। मग आपण ते लिहून द्यावं, आपलं लिहून घेऊन आम्ही वाचून मंजूर करू, त्याच्यानंतर आंदोलन शांतपणे इथं लागेल। आपण आम्हाला लिहून द्यावं, याची पूर्तता झाली पाहिजे। चला आपल्या आपल्या कार्यकर्त्यांनी मदत करायची आहे। शेतकरी कामगार पक्षाचा या ठिकाणी पत्र होऊन आंदोलन थांबल्यानंतर आपलं जे शेतकरी कामगार एक रस्ते जिल्हा परिषदच्या अंडर सीओना बोलवा सीओना बोलवा। चला शेतकरी कामगार पक्षाचा जेव्हा जेव्हा शेका पक्ष रस्त्यावर उतरतो तेव्हा विजयच प्राप्त करतो आणि संघर्षातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो। आजचं आंदोलन म्हणाल तुम्ही तर प्रचंड संख्येने एका चिडीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठिय्या मांडून बसलेले आहेत। प्रशासनानं मात्र नमतं घेतलेलं आहे आणि म्हणून काही अंशी मी म्हणेन हे आंदोलन स्थगित झालेलं आहे, हे संपलेलं नाहीये। जोपर्यंत एकूण एक रस्त्यावरचा खड्डा भरला जात नाही, सुखकर रस्ते होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष हे आंदोलन थांबलं संपलं असं म्हणणार नाही। ताई काय सांगाल, कशा पद्धतीचे ह्या आंदोलनाला स्थगिती दिली? चक्का जाम आहे, 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या, काय सांगाल? मला वाईट वाटतं की आम्हाला हा पाऊल उचलायला लागलं किंवा एवढं टोकाचं पाऊल उचलायला लागलं, पण पर्याय नव्हता। मागचा 1 महिना आम्ही प्रशासनाकडे फॉलोअप करतोय, सत्ताधाऱ्यांची तर काही होपच नाहीये, कोणाला पडलेलीच नाहीये। अख्ख्या तालुक्यातले रस्ते खड्ड्यामुळे जवळजवळ मागच्या 15 ते 20 दिवसात 300हून अधिक महिला या ठिकाणी विधवा झालेले। ही परिस्थिती आहे, एवढे मृत्यू झालेले आहेत, अनेक लोकांनी आपली मुलं गमावली, कितींचे हात तुटले, कितींचे पाय तुटले। रोज माणूस घराबाहेर निघतो तर घरच्यांना भीती वाटते, अरे आता आज काही होणार नाही ना, तो बाईकवरून पडणार नाही ना। एक दयनीय परिस्थिती अलिबाग तालुक्याच्या रस्त्यांची झालेली आहे। पैसे मंजूर आहेत पण भ्रष्टाचार आहे, त्याच्यात पॉलिटिकल विल नाहीये, त्याच्यात प्रशासनाचं काम नाहीये। मग अशा वेळी लाल बावट्यांनी आपल्या स्टाईलनी लोकांना न्याय मिळवायला रस्त्यावर उतरलो आणि आज मला लेखी आश्वासन आता मिळतंय की 10 दिवसात सगळे खड्डे आणि रस्ते आम्ही व्यवस्थितपणे भरू। ते मी निवेदन आज घेतेय। ये तो सिर्फ झाकी है, मुझे पिक्चर दिखानी नहीं है, कारण की मला इच्छा आहे की रस्ते भरले पाहिजे। ही झाकी आहे, पण जर या ठिकाणी हे रस्ते भरले गेले नाही, काही परत उलट सुलट प्रशासनाने केलं, मला लिहून दिलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू। पण मला असं वाटतं आजच्या या स्वरूप बघून, या आंदोलनाचं उग्र स्वरूप बघून निश्चितपणे सगळे खड्डे भरायला घेतील आणि आमचं त्याच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल, काय क्वालिटीने खड्डे भरतायत। प्रशासनाकडनं पत्र यायला थोडा वेळ गेला, त्याच्यामध्ये प्रशासनाचं फेल्युअर आहे का की राजकीय नेत्यांचं फेल्युअर? इथलं राजकीय पुढारपण हे एकदमच फेल्युअर आहे। म्हणजे त्यांचं महेंद्र फेल्युअर दळवी नाव दिलं तरी चालेल, कारण की त्यांना खड्डा अजून खोल काढायचा आहे, लोळायला, त्याच्यात चिखलात लोळायला भारी आवडतंय ना।
खड्डा अजून खोल करायचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तर माझी काहीच अपेक्षा नाही आहे. सर्वसामान्यांची न्याय इथल्या शेतकरी कामगार पक्षाची बरोबर जोडलेली आहे. आमचं काम आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणं. मला त्या बाईची काळजी आहे, मला त्या बाईकवरती नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे ज्याला या खड्ड्यामुळे त्रास होतो. यांच्याकडनं तर काहीच होप्स घेऊ शकत नाही. ठीक है, किसान मजदूर पार्टी ने जो रास्ता रोको किया, क्या कहेंगे? आज हमें मजबूरी से ये रास्ता रोको आंदोलन करना पड़ा क्योंकि हम बहुत दिन से कोशिश कर रहे हैं. बहुत ही खराब रास्ते, बहुत ही खराब रोड जिस तालुका में हो चुके हैं, मानो कि रास्ता है कि नहीं है पता नहीं चलता. ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी शोकांतिका है, ये मैं मानती हूँ. इसीलिए हम लोगों को न्याय देने के लिए यहाँ पे रास्ते पे उतरे हैं और आज मुझे लिख के दे रहे कि 10 दिन में तालुका के तमाम जो गड्ढे हैं उनको रिपेयर. फिलहाल खबरों में इतना ही. बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज.